Hello and good morning to all of you. Today we are going to start the new point in the fourth topic, that is laws of motion of 11th physics, the types of forces, and the second type of fundamental forces is electromagnetic force. या अगोदरच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ फोर्सेस बघितले, रियल फोर्स बघितला, नॉन रियल फोर्स बघितला, रियल फोर्सचे 4 प्रकार बघितले आपण. रियल फोर्स कशाला म्हणायचं, तर फंडामेंटल कुठल्याही एखाद्या फंडामेंटल फोर्स पासून जर त्याची निर्मिती होत असेल, उगम होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतोय, रियल फोर्स असं म्हणतोय. त्यापैकी पहिला फोर्स आपण बघितला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो इन डिटेल आपण बघितलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आता आपण बघणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. याला मराठीमध्ये विद्युत चुंबकीय बल असं म्हणतात. तर इन डिटेल आपण बघूया. The force between the two charges which are at rest is known as electrostatic force, and the two charges in between the two magnetic poles is known as magnetic force. म्हणजे काय बघा, when two charges or the forces between the two charges which are at rest is known as electrostatic force, but the forces between the two magnetic poles is known as magnetic force. मग आता आपल्याला बघायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशाला म्हणायचा. when these charges are in motion they experience, when these are motion, so magnetic field are produced around it, or it produces the magnetic field around it and it experiences the magnetic force. बघा मी काय म्हणतोय, समजा चार्ज जो आहे स्थिर असेल तर त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणायचं. तो चार्ज जर मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये असताना मॅग्नेटिक, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे, आणि तो जो काही चार्ज आहे, तो जो प्रभार आहे, तो मॅग्नेटिक फील्ड मधून, चुंबकीय क्षेत्रामधून जात असताना तो एक चुंबकीय बलाचा अनुभव घेणार आहे किंवा त्याला अनुभव होणार आहे. इट एक्सपिरियन्सेस, त्याला वाटणार आहे की हां आपण मोशनमध्ये आहे, आपल्या या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो या ठिकाणी आपल्यावरती ॲक्ट होतोय. म्हणजे थोडक्यात काय बघा, वेन चार्जेस इन अ मोशन इट प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड अँड द चार्जेस विच आर इन अ मोशन आर एक्सपिरियन्सेस द मॅग्नेटिक फोर्स. ओके, सो दिस इज अबाउट electric force, magnetic force. But what is mean by electromagnetic force? When the charges, the forces between the electric charges in a relative motion, the forces between electric charges in a relative motion is known as electromagnetic force. हे इन डिटेल कशा पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी बघूया स्टेप बाय स्टेप. ओके, सो फर्स्ट पॉइंट वाइज आपण बघूया. ओके, सो फर्स्ट पॉइंट, force between two charges are at rest is known as electrostatic force. Electrostatic force. त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणूया. ओके, सेकंड आपल्याला सांगताय यामध्येच पॉइंट दुसरा किंवा दुसरा पॉइंट, द फोर्सेस बिटवीन और द फोर्स बिटवीन टू मॅग्नेटिक पोल्स are known as
magnetic force. So this is about electrostatic force and magnetic force. Okay, मग थोडक्यात आपण सांगितलं काय बघा, the forces between two charges at rest is called as electrostatic force, and second, the force between the two magnetic poles is called as magnetic force. Okay, आता यानंतर आपल्याला माहित आहे म्हणजे काय, we know that when that charges moving in a magnetic field, बघूया पुढे आपण, when these charges or this charge is moving, it produces a magnetic field. पुढचा पॉइंट आपल्याला बघता येईल यामध्ये. ओके, third point, when the charge is moving, it produces magnetic field. काय होणार आहे बघा, ज्यावेळेस चार्ज मोशन मध्ये असणार आहे त्यावेळेस काय होणार, तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल, when the charges is moving, it produces the magnetic field, and the moving charges in magnetic field experiences magnetic force. म्हणजे अशा पद्धतीने सांगतात, and moving charges in magnetic field are experiences a magnetic force. मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे काय फोर्सेस आहेत, हे जे काय फोर्सेस आहेत, या फोर्सेस आपण इलेक्ट्रॉन, इन दिस द फोर्सेस इन्व्हॉल्व आर नथिंग बट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, असं आपल्याला सांगता येईल इन डिटेल. आणि हा जो काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स नॉट ओनली डिपेंड्स अपॉन द चार्जेस कॅरीड बाय द बॉडीज बट ऑल्सो डिपेंड्स अपॉन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ देअर व्हेलॉसिटीज. म्हणजे काय बघा, हा जो काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, हा कोणावरती डिपेंड, फक्त त्या चार्जेसवरती डिपेंड नाही, तर त्या चार्जेसचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन त्या व्हेलॉसिटीची, त्यावरती सुद्धा तो मॅग्नेटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स डिपेंड आहे, हे आपल्याला सांगता येईल. बघूया आपण कशा पद्धतीनं. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आपल्याला सांगता येईल, these forces not only depends upon charges carried by the bodies but also magnitude and direction of their velocity. Magnitude and direction of their velocity म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट बघा. These forces are not only depends upon the charges carried by the two bodies or the bodies
बट ऑल्सो ऑन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ देअर व्हेलॉसिटीज. अशा पद्धतीने आपल्याला हा पॉईंट सांगता येईल. म्हणजे काय बघा, तो फक्त हे जे काय फोर्सेस आहेत हे फक्त चार्जेसवरतीच अवलंबून नाही, तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कोणाचं, त्या चार्जच्या जी काय व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीनं तो मूव्ह होणार आहे यावरती हा जो काय फोर्स आहे म्हणजे मॅग्नेटिक फोर्स आपण म्हणा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, तो अवलंबून असतोय. ओके, फक्त याच्यावरतीच नाही चार्जवरती, तर यावरती पण अवलंबून असते. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ देअर व्हेलॉसिटी असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. ओके, यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगता येईल बघा, forces between electric charges in motion किंवा इलेक्ट्रिक चार्जेस in a relative motion is known as electromagnetic force, EM force, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. तुम्हाला डेफिनेशन विचारली किंवा असं विचारलं, व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस किंवा व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, कशाला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स? द फोर्सेस बिटवीन द चार्जेस इन अ रिलेटिव्ह मोशन, फोर्सेस बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस या ठिकाणी सांगताय. फोर्सेस बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस इन अ रिलेटिव्ह मोशन, त्याला आपण काय म्हणूया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. सो दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स 1 मार्कासाठी विचारलं जाईल. ओके, व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स? फोर्सेस बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस इन रिलेटिव्ह मोशन इज नोन एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, त्यानंतर लास्ट पॉइंट आपल्याला बघता येईल याविषयी, 6th पॉइंट बघा, अजून आपल्याला वेगळ्या पद्धतीने, द फोर्स which holds together between atoms and molecules of body is also known as electromagnetic force. ओके, आपल्याला हे पण सांगते, द फोर्स विच होल्ड्स टुगेदर द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. मग आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा, कशा पद्धतीनं जे काय याच्याविषयी आपल्याला जो फोर्स जो आहे, यासाठी कुलोम्ब्स या शास्त्रज्ञांनी सांगितलेला फोर्स विच इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू के
इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. अशा पद्धतीनं हा जो फोर्स जो आहे हा फोर्स या फॉर्म्युल्यानं दाखवला जातो. F which is equal to 1/4 pi epsilon naught into K Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू किती आहे 9 इंटू 10⁻⁹ इतकी व्हॅल्यू याची आपल्याला सांगता येईल या कॉन्स्टंटची 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन. ओके, म्हणजे ह्या कॉन्स्टंटची 1/4 pi epsilon 0 याची व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन. हा जो कॉन्स्टंट आहे ओके अशा आपल्याला व्हॅल्यू सांगता येईल. सो 1/4 pi epsilon 0 याची जी व्हॅल्यू आहे ही किती आहे 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन इतकी आपल्याला व्हॅल्यू सांगता येईल. तर अशा पद्धतीनं हा फोर्स कसा आला, कशावरून आला, तर बघा कुलोम या शास्त्रज्ञाने सांगितलेला जो काय फोर्स आहे कुलोम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन एनी टू चार्जेस is directly proportional to product of their charges. Means Q1 Q2, Q1 be the charges of first and Q2 be the second charge. So product of their charges and inversely proportional to the square of distance between them. For example, consider that this is the charge Q1 and this is the charge Q2. So these are separated by a distance of r, these two charges. So we have to find out the force. If these two charges having one is positive charge and another is negative, then they are attracted towards each other because unlike charges are attract to each other. So that force between these two charges, so force of attraction or repulsion, like charges असतील तर repulsion होईल. Okay, the force of attraction or repulsion between any two charges is directly proportional to the product of their charges and inversely proportional to the square of distance between them. So this is also obeys the inverse square law of distance. आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. तर हा कुलोम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिकच्या स्टेटमेंटवरून आपण हे इक्वेशन लिहिलं आणि हा काय आहे तर कॉन्स्टंट आहे आपल्याला सांगता येईल. या कॉन्स्टंटची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन 10⁻⁹ न्यूटन इतकी आहे. जसं आपण बघितलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण बघितलं F which is equal to G m1 m2 divided by r square and G ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. अशा पद्धतीनं इथं व्हॅल्यू 1/4 pi epsilon 0 ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन इतकी आपल्याला या ठिकाणी घेता येईल. सो दीज आर दी बेसिक थिंग्स रिलेटेड विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. थोडक्यात आपल्याला एक्सप्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हटलं तर हे 4-5 मुद्दे आपल्याला लिहिता आले पाहिजेत. ओके, यानंतर आता बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक्स बघूया काय आहे. जसं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या बरोबर, तसं आपण आता याच्याही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचे आहेत. ओके, काय काय आहेत बघूया. काय बघूया वन बाय वन. फर्स्ट, these forces are attractive or repulsive or repulsive. Attractive or repulsive म्हणजे आत्ताच आपण बघितलं होती फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. जर लाईक चार्जेस असतील तर रिपल्स होतील, अनलाईक चार्जेस असेल तर अट्रॅक्शन होईल. त्यावरून आपल्याला सांगता येईल दीज फोर्सेस आर अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये बघितलं होतं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह अँड नॉट रिपल्सिव्ह. बघा इथं वेगळं आहे कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर दीज फोर्सेस आर लॉंग रेंज
दीज फोर्सेस आर लॉंग रेंज फोर्सेस. हा लॉंग रेंज फोर्स आहे. जसं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत बघितलं तसा हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा लॉंग रेंज आहे. ह्याची रेंज भरपूर असू शकते. ओके, त्यानंतर नेक्स्ट इट डिपेंड्स अपॉन इंटरवेनिंग मीडिया. और इंटरवेनिंग मीडियम. या अगोदर आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट डिपेंड्स अपॉन द इंटरवेनिंग मीडिया. मी सांगितलं मी जर दुसऱ्या मजल्यावरती आहे आणि मध्ये स्लॅब आहे तरी सुद्धा हा खडू खाली पडणार आहे. गुरुत्वाकर्षण बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट डिपेंड्स अपॉन द इंटरवेनिंग मीडिया बट these force means electromagnetic forces are it depends on intervening म्हणजे इंटरवेनिंग मीडियावरती अवलंबून आहे. मध्ये जर कुठला माध्यम आलं तर मात्र चार्ज मोशन होणार नाही, आकर्षण होणार नाही, प्रतिकर्षण होणार नाही. हे आपण पाहिलेलं आहे. लक्षात आलं. या अगोदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे मध्ये कुठलं माध्यम आलं तर तो फोर्स काय आहे तो इफेक्टिव्ह राहणार नाही. इट डिपेंड्स अपॉन इंटरवेनिंग मीडिया. इंटरवेनिंग मीडिया कोणता आहे त्यावरती अवलंबून असतो हा फोर्स. ओके, यानंतर नेक्स्ट सांगता येईल so this force is stronger than gravitational force. हा कसा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा कसा आहे स्ट्रॉंगर आहे. आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द विकेस्ट फोर्स इन द नेचर आपण बघितलं बरोबर आहे. त्यानंतर जे आत्ताच आपण बघितलं इट ओबेज द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ डिस्टन्स. इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ डिस्टन्स. आत्ताच आपण बघितलं एफ इज इक्वल टू 1/4 पाय एक्स 0 इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो इट ओबेज द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ डिस्टन्स. अशा पद्धतीनं आपल्याला 5 कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येतील. बघा काय अडचण आहे का समजते का बघा 5 कॅरेक्टरिस्टिक ज्या दिलेल्या आहेत ह्या. पहिल्यापासून बघा दीज फोर्सेस आर ऑलवेज अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह. ओके, अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह असतील. सो दीज फोर्सेस आर लॉंग रेंज फोर्सेस. लॉंग रेंज फोर्सेस आहेत. सो इट डिपेंड्स अपॉन इंटरवेनिंग मीडिया. इंटरवेनिंग मीडियावरती काय आहे डिपेंड आहे. ओके, सो धिस फोर्स इज स्ट्रॉंगर कुणापेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा स्ट्रॉंग आहे. ओके, आणि लास्ट आपल्याला सांगता येईल इट ओबेज इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ डिस्टन्स. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे काय 5 कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ह्या तुम्हाला 2 मार्काला पण विचारल्या जाऊ शकतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. ओके, समजलं का बघा. सो नेक्स्ट याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. फॉर एक्झाम्पल द फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन हे आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. त्यानंतर विस्कॉसिटी आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे जे आपल्याला या ठिकाणी याचं एक्झाम्पल आपल्याला जसं की विस्कस फोर्स विस्कस ड्रॅग जे आहे. सो फ्रिक्शन बिटवीन लिक्विड अँड गॅसेस दॅट इज कॉल्ड एज विस्कस फोर्स. ओके, सो फ्रिक्शन हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. द फ्रिक्शनल फोर्स इज अराइजेस और प्रोड्यूस्ड ड्यू टू द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द atoms of the 2 bodies which are moving in opposite direction at the actual contact of area. ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट ऑफ एरिया. फॉर एक्झाम्पल हे हात आहेत. हाताचे 2 अणू एकत्र आलेले आहेत. ओके, समजूया आपण इथे एकत्र आले आणि मग काय सरळ केले मोशन तर काय होणार आहे फ्रिक्शन होईल का नाही. एक हात पुढं जाईल एक हात मागं. सो the forces produced due to the or the frictional forces produced due to the force of attraction between any two bodies which are actual contact but
मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. सो अशा पद्धतीनं आपल्याला हे फ्रिक्शन फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं कसं उदाहरण आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ओके, सो दिस इज अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हा दुसरा फोर्स आपला झालेला आहे टाइप्स ऑफ फोर्सेस रिअल फोर्स मधला दुसरा. पहिला झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा झाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. ओके, थांबूया. जर तुम्हाला मी शिकवलेलं समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही देवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.